ए रश्मी कुठे आहे? मी वॉशरूम मध्ये आहे, थांबा थोडेसे येते मी. बरं वाटते का नाही वाटत? आता विचारा लागन. बरं वाटत नसन तर इले दवाखान्यात दाखवून पाहा लागन. काय आहे तर पाहा लागन. बापरे रश्मी, किती दिवसानं तू खूप छान दिसली आज. साडी नाही घातली आज. आज ड्रेस ड्रेस घातला बा. मी साडी घालून पूर झाली, मला नाही सांभाळ तेवढे साडी वगैरे. तुमच्या घरी रोज रोज घालावं लागते, पण मी ऑनलाईन एक बोलवून घेतलं रूम मध्ये घालायसाठी ड्रेस. रूम मध्ये घालत जाईन मी. रश्मी तुला घालायचा आहे घालायचा, पण रूममध्येच घालायचा. रूमच्या बाहेर जाताना घातला पाहिजे नाही. कारण काहून आई बाबा सगळे मानवाईक लोक राहते, घालायचं नाही घरी ड्रेस. हा मला माहित आहे, पहिलेच माहित आहे कसं आहे म्हणून नाही घालत मी. माहित आहे मला सगळं. हो नको, समजून घे जराशी, रागू नको. ते राणी तशीच करते का? राणी तशीच करते का? कधी राणीचं मॅच कंपॅरिझन करता? हा, कधी पाहिलं का राणीचं कौतुक करता करता तुमचं तोंडच नाही भरत. हा, सगळेजण राणीचंच कौतुक करते. हा, मला नाही रागीन का मला? काय राग यायचा आहे? काय राग यायचा आहे? ती तशी वागतच नाही ना. वागत नाही तर कसं 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 काय तिला म्हणणार आहे? तुमचं म्हणणं आहे का मीच वाईट वागतो ना, मी वाईट वागतो ना, असं म्हणणं आहे ना तुमचं? नाही, तसं नाही आहे माझं म्हणणं. फक्त एवढं म्हटलं मी. एवढी राग भरली का? तो पाहिला का नुसतं राणीची स्तुती. तुमची आजी म्हटलं पहिल्या दिवशीच बोलली म्हटलं मला. हा, बोलाले. हा, आणि कधी पाहिलं तर राणीची सगळेजण स्तुती करते. मी इकडे पाय तुझा आणि त्याचा कॉन्टॅक्ट काही आला काय सांग बरं. तुझं आता आपलं लग्न झालं, त्याच्यानंतर 2-3 दिवसांची तब्येत बिघडली. काहीतरी त्याच्यासोबत तुझे संवाद ऐका जास्त. जास्तीत जास्त तू रूममध्ये राहते, संवादच नाही तर तू ते कुठून करण, ते कुठून करण? हो, म्हणजे माझं दुःख हेच म्हणणं आहे ना तुमचं. म्हणून तुम्ही म्हणता ना का म्हणजे ते काम करते म्हणून ते गोड. मी काम करत नाही म्हणूनच तुम्हाला गोड नाही ना. म्हणूनच तुमच्या आईने असंच केलं. आईच्या घरी फोन केला, म्हटलं आजीला फोन केला. काही काम होतं का आजीला विचारायचं हे करायचं? म्हणजे पहिले दुखते का म्हणे हिचं. त्याच्यात काय आहे? तुझं दुखून राहिली, तब्येत चांगली नाही, सांगणं काम आहे? तू सांगितलं नव्हतं का? तूही सांगितलंच असेल ना. तसं आहे ना सांगितलं, त्याच्यात काय वाईट आहे? एवढं रागवाजोगतं काय आहे? मी सांगितलं मला नाही ते सवय इच्छा तिथं लावलं काय करणं. हो रश्मी, याच्यात काय लावलं गे? काय लावलं गे? तू दुखून राहिलं हे सांगणं त्याला माहीत नाही. हे आपली गरजच आहे ना त्याला सांगणं म्हणजे. हो, तुमच्या आई ना लावली ना माझ्या आजीला. पाहिजे सांगायची काय गरज होती का? आणि त्याच्यात म्हणते पहिलेच दुखे काय? म्हणजे तुम्हाला असं वाटलं का मी माझं पहिलेच दुखे ना, असंच वाटेल तुम्हाला सगळ्याला. माझ्यासोबत बोलू नका, जा बोलत नका माझ्यासोबत. आता तेच विचारणार होतो, तुझी तब्येत चांगली आहे की नाही आहे? डॉक्टरला दाखवायचं काय? त्या गोष्टीला फुगून बसतं, रुसून बसतं. हे सवय चांगली नाही आहे बरं. रश्मी, हे सवय चांगली नाही आहे. हो, झाली मी दुरुस्त. काही मला दवाखान्यात न्यायची काही गरज नाही. झाली म्हटलं दुरुस्त. काय काय काम करावं लागते सांगा. आता तुमच्यासाठी काय करावं लागते ते सांगा. काहीच नाही करावं लागत, काहीच नाही करावं लागत. शांतपणे बस, आराम कर. कोण तिकडे तोंड फिरवलं? आता काय झालं अधिक? आणि ते दोघं जण फिरायला गेले. तुम्हाला तर कुठंच नाही आहे, सुचतच नाही कुठं फिरायला जायचं, काहीच नाही. हो, ते दोघं जण गेले ते तुला समजलं, पण आता मला वेळ राहते का? तुझी तब्येत चांगली नाही आहे, किती दिवस झाली. आणि एकदम फिरायला कसं जाणार आहे? तुझी तब्येत चांगली झाल्याशिवाय कसं फिरायला जाणार आहे आपण? हो, आता मला सब तब्येतचेच बहाणा घेऊन बसा. घ्या बहाणा घेऊन बसा. उद्या अशी कटकट करत असशील तर मी चाललो बाहेर बसाले. काही मी बसत नाही. हो, तुम्हाला कटकटच वाटन आता. हे शब्द बोलला का त्याच्यावर उलट उत्तर देतच, पण तो आहे ना उलट उत्तर देतो. हो, आता चांगले बोलत तुम्हाला उलटच उत्तर दिसणार आहे ना. उलटच उत्तर दिसणार आहे. पहिले कसे चांगले बोले, आता पाय ना नुसतं रागव बोलता. तुला एवढाच राग आला ना आईनं असं म्हटलं म्हणून? मी आईले म्हणतो का नाही बा, काही मनाचं नाही गिनाचं नाही, एवढं मन मी बोलून टाकतो आईले. हो, बरोबर आहे. मनाच लागून त्याच्याशिवाय जमणार आहे का त्याच्याशिवाय? नाही तर अशाच ढवळाढवळ करत जाईल माझ्या आयुष्यात. काही म्हटलं का रश्मी तू? काही म्हटलं का तू? काय म्हणणार आहे? मी काहीच नाही म्हटलं. एवढ्या दिवसाची बोलावून राहिली. दोन्ही नवीन सून आहे. बोलावलं म्या 2-4 डबा बोलावलं तुम्हाला. घेऊन ये जा सुनायले घेऊन ये जा. तुम्ही तर काही सप्पा येतच नाही बापा. डॉली तसं नाही आहे ना डॉली. येतो म्हटलं घेऊन. पण काय चव ना एक नवीनच निघते ना. घरातून निघाले भेटत नाही. इकडून तिकडून फक्त आम्ही राणीच्या घरी गेलो एवढ्या दिवसाचं फिरायला. लग्न झालं तेव्हापासून. आणि ह्या मोठ्या सुनीची तब्येतच नाही, पोटात दुखते बिचारे. आता काही निघणंच नाही होत बाहेर. आणि ते लाईनी आहे, आजच गेली विचारते. लाईनी नाही तर आणलं असतं, मी दोघीला घेऊन आली असती. आता जमते ह्या मुठीला बरं लागून राहिला. आता बरं लागते म्हणे, आज म्हणे नाही तर तिला कसंच बरं लागे ना. घराच्या बाहेर जराच नाही आणलं सुनायले. जशा तुम्ही पडद्यातच ठेवल्या सुनायले. जराशा बाहेर आणा लागत होत्या. सारे जण म्हणते कोणाच्याच घरी नेलं नाही. आता मी तुम्हाला सप्पा म्हणून दाखवलं बा. आणलं नाही सुनीले. आणतच नाही का माझ्या घरी सप्पा तुम्ही सुनीले? काल पडद्यात ठेवतो तेले. मी काल पडद्यात ठेवतो. त्या येईन तेव्हाच मी आणन ना. वेळच नाही फिटून राहिला म्हणून त्यांना आता घेऊन येईन त्या तुमच्या घरी. बुडी तब्येत चांगली आहे त्याच्या. बुडी तब्येत चांगली आहे. मा बसली आणि ते काहीतरी शरीरातलं कमी झालं म्हणते. काही आठवत नाही. मला म्हणते तू मायली नक्कीच म्हणते तू. आणि ते लग्नच व्हायचं आहे का म्हणते. नवीनच खूड आणलं बाई. मला म्हणते लग्नच कर म्हणते तू.
अजिबच खोड आहे. सुनीतला नातीतला फरक नाही समजून राहिला. तू आता किती का लग्नाचं आहे काय एवढे समजून राहिलं का येते. हसू नको बिचारे इंद्रावताई, हसू नको. ते परिस्थितीच तशी असते. त्याचं डोकं काम नाही करू राहिलं त्याचं डोकं. आपल्याला वाटते माय नाटक करते का काय. मी तर पहिले बुद्धी समजून नाटकच करतो म्हणे. पण आता मला समजून राहिलं डॉक्टर पाशी नेलतं. औषध देऊन काही फायदा नाही आहे म्हणे. आता ते एक झालं म्हणे लहान लेकरासारखं काम आहे म्हणे बुडीचं. बुडी आता जेवढ्या दिवस आहे म्हणे चांगली सुखानं जीव द्या राहू द्या अशी करा म्हणे तिले म्हणे. पोराले म्हणते तू माझ्या भाऊच आहे म्हणते. अशीच करते मी माझी बुडी. काय कमी आहे बुडीला, काय कमी होतं बुडीले. सोनं नानो पाय बरं लहान लेकरासारखं काम झालं म्हणतो तू. पाय बरं माणसाचा घडीचा हे नाही आहे. तरी किती गर्व करते जीवाचा, किती गर्व करते काही बाया. काही नाही. आणि त्या बुडीले पाय बरं आता सगळं ऐश्वर्य आहे सारा आहे. पण काय त्या ज्याचं लहान लेकरासारखी करते म्हणजे तिची डोकंच नाही चालत. तिला आहे काय आपण काय नाही काही माहित नाही. तिला लहान लेकरासारखाच दिमाग झाला आता. बुडीले माझ्या घरच्या बुडीले विचार का मी कोण आहे म्हणून तुमची. विचारा तुम्हाला काय म्हणते पाहिजे त्या मला ओळखलं काय. मी कोण आहे तुमचे काय माई तू मावशी आहे ना बिचारे. कधी आली मावशी तू. माझ्यासाठी खेळणे गेली काहीच नाही आणले मावशी. ते आता काहीच नाही आणले वा. तू माझ्यासाठी खाऊही नाही आणला. काही आणत नाही माझ्यासाठी तू. बरीच आहे हो हिटलर. काहीच नाही आणलं माझ्यासाठी. आम्ही मग आपण म्हटलं आता मावशी आली म्हणजे मावशी काही घेऊन येते. तू तर काहीच नाही आणलं रिकाम्याच हाताने आली व. लय काम तर लय बिघडलं का. किती हुशार बुडी हो किती हुशार. चांगली PhD झालेली बुडी आहे वय येतं. आणि कोणी म्हणून काय बुडी अशी करते म्हणून कोणी म्हणून काय. राहिनी मान ताईट सारं बरोबर आहे. कोणी म्हणून नाही बाई कोणी म्हणून नाटकच करते म्हणून बुडी. हो कोणीच नाही म्हणत असं कोणीच नाही म्हणत. त्याच्यात तर पोरी बम हसते त्याईले लय हसते. त्याईले समजते का आपल्या आईची तब्येत म्हणून कोणाला समजते. पण कसं आहे मजा कसं आहे मग टाइमपास होते. आमच्या घरी हाच लय मोठा टाइमपास आहे. आम्हाला बाहेर जायची गरजच नाही आहे. TV पाहिले बसल्या तर तू अशीच आहे तू तशीच आहे. आणि अशा तसं ती माझी बहीण होय. टीव्हीतल्याच हिरोईन आले माझी बहीण होय माझी ताई होय काही म्हणते. तुम्हाला एक कधी गोष्ट सांगतो. काल म्हटलं टीव्हीवर एक सिरियल लागली. तर त्या सिरियल मधले हिरोईनले का म्हणे माहीत आहे. माझी वेणी घालून दे ना त्याही मस्त वेणी आहे. माझी वेणी घालून दे ना बुडील तसा मग मटका गिटका चावला हरिक होता पहिलेपासून. वेणीच घालून मागे बाई TV बशीत जाय दादा एवढे मी म्हटलं फोडते बाई माझी बुडी TV आता. अशी गोष्ट आहे व म्हातारपणीची. काय अशी करे मग बुडी अशी करे. आता लागत एक शब्द नाही बोलत कोणी म्हणून नाही बुडी अशी करते म्हणून. आपण बोललं तेवढंच बोलते. मुगी बसते ऐकते गोष्टी आणि आपल्या गोष्टी ऐकते समजून का बेकार वाटून का त्याला काही नाही. आपल्या गोष्टी तालातच नाही घेतल्या त्याच्याच तालात असते. त्या त्याच्याच विचारत असते काय आहे काय नाही. मग कधी त्या टीव्हीतलेच मागे बिचार केस बांधून आणि ते वेगवेगळे हेअरस्टाईल करून म्हटलं थांबा मी देतो. मीच म्हटलं टीव्हीतली मी आली बाहेर आली म्हटलं आता टीव्हीतली दुसरं रूप धारण केलं म्हटलं म्या. मग बाई कशी घालून दिली बाई बरोबरच नाही घातली म्हणे. एवढ्या याच्यात समजे अशीच घालून पाहिजे म्हणे तशीच दे बाई म्हणे. शेवटी मला मोबाईलवर पाहा लागलं आणि बुडीले पहिले वेणी घालून द्यायला लागली म्हटलं तशीच. तवा जमलं बाई. लय करून राहिली तू मग बुडीचं. कर आपल्या मायसारखेच असते कर बाई. हो कराच लागते. ते तशी तरात देत नाही काही खा प्यायचा तरात देत नाही काही नाही. फक्त तेवढी बोलते तेवढी करते बिचारी. आता काय तिची गत आहे. उद्या चालून काय आपण काय आपलं पाहिलं काय तसं सगळ्याच असते. लहानपणासारखं आहे ते म्हातारपण. नंद आलाय का कशीच सांभाळतो म्हणजे तू म्हणते वहिनी म्हणते कशीच सांभाळतो तू काय म्हणून सांभाळून राहिली म्हणते आईले. म्हटलं तुमच्या घरी असती तुमची आई तुम्ही सांभाळलं नसतं का तसं मी सांभाळतो बा. शेवटी अशी म्हणत असते मग मी त्याईले. आता गोष्टी ऐकून राहिल्या काय हो काकू ऐकत नाही मला. मी इरावती महिना इरावती हे गे तू इरावती असं इरावती. हो ओळखलं मी तुले काकू. मला वातान फुलवाता देता ना करून बसल्या राहतात. हो दिन बाई दिन आणून द्यायचं त्या हिचा कापूस द्यायचा आणून. पण मागरी नाही कापूस गिपूस मागरी नाही. आमच्या घरगुलीच आहे आमच्या पुरताच आहे. तुला समजते आपल्या घरचं दिलं नाही पाहिजे म्हणून पाहा तुम्हाला कशी म्हणते बुडी त्या खर्चा द्यायचं मागरचा नाही द्या. ते मला समजते पोरे येले पण लय मोठ्या वाता फुलवाता आणि मला काही वात फुलवायची पान लागत. पण देवपूजा करते बुडीचं एवढे तंत्र बिघडलं आहे. पण देवपूजा 1 तास लावू का काही लावू बिचारी करते देव करते ते. नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो. अशा आमच्या आजी तुमच्या घरी आहे का कोणी अशी आजी. चालूच राहते म्हणा. म्हाताऱ्या माणसाचं चालूच राहते. आपण काही दिवसांना म्हातारा होणार आहे. पण समजून घ्या सगळेजण समजून घ्या. म्हाताऱ्या बुड्या बड्याले समजून घ्या. मी काय म्हणतो आपलं चॅनलला धीमे गतीने चाललं. आपलं काही चॅनलमध्ये सबस्क्राईब वाढून नाही राहिले. काही जण सबस्क्राईब काढून घेऊन राहिले. असं करू नका. आम्ही एक व्हिडिओ बनवाले 2.5-3 तास लागते आम्हाला. आम्ही खूप मेहनत घेतो आणि तुमच्या मनोरंजनासाठी नवीन व्हिडिओ बनवतो. आणि तुम्ही असं करत नको जात जो. व्हिडिओ आले तर पाहता पण लाईकही नाही करत सबस्क्राईब नाही करत. काही जण करते त्याचा काही विषय नाही. जे करते त्याला म्हणूनच नाही राहिले. जे येते ते करत नाही त्याला म्हणून राहिले.
राहिली बा. हां, आमच्या मेहनतीचं जरासं तरी तुम्ही हे करा, महत्त्व द्या मेहनतीले. हां, आणि आम्ही एवढी मेहनत घेतो, कष्ट घेतो. हां, आणि तेव्हाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकतो. तर म्हटलं लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.